आणि कर्म किम पहा, इतका तिसरा चौथा पाचवा अध्याय गेला तरीपर्यंत अर्जुनाला आणखीन कर्म म्हणजे हे कर्म साधारण शब्द वापरल्यामुळे श्रीमद भगवद्गीतेमध्ये कर्माचा घोटाळा मी म्हणणाऱ्याला उकलत नाही, हेच कारण आहे. आणि तसंच ब्रह्मशब्दाचा घोटाळासुद्धा लवकर उकलत नाही. जोपर्यंत कर्मशब्दाचा घोटाळा ब्रह्मशब्दाचा घोटाळा उकलत नाही तोपर्यंत गीता समजत नाही. तर श्री परेशाय नमः. अथ अष्टमोऽध्यायः. अर्जुन उवाच किं तद्ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतं च किं प्रोक्त मधिदैवं किमुच्यते. अध्यायाच्या आरंभी त्यांनी विषय घेतलेला आहे, मागून जो आलेला आहे 7व्या अध्यायाच्या शेवटी, की आधिभूत आधिदैव आधियज्ञ ज्याला म्हटलं होतं, तर त्याची व्याख्या अर्जुनानं त्याची जिज्ञासा केलेली आहे. आणि म्हणून पहिल्या 1 ते 7 श्लोकामध्ये अर्जुनाच्या इतर विषयांच्या बाबतीत 7 प्रश्न अर्जुनाचे जे होते त्याची उत्तरे भगवान श्रीकृष्ण देतात. 8 ते 22 हा महत्त्वाचा विषय आहे. आणि यामध्ये या अध्यायाला जे नाव मिळालं ते अक्षर काय आहे, अक्षर ब्रह्म कशाला म्हणायचं, म्हणजेच अक्षर ब्रह्म आणि परमेश्वर. आता अक्षर तर जीव पण आहे, अक्षर तर देवता पण आहे, आणि मग या दोन्हीमध्ये तिसरा अक्षर. आणि प्रपंच जरी नित्य असला तरी तो पतनशील आहे, तो क्षरणशील आहे. म्हणून देवता आणि परमेश्वर हे दोन्हीही क्षरणशील नाहीत, म्हणून अक्षर. आणि मग आता हे अक्षर हे सगळेच अक्षर व्हायलेत. या अक्षरामध्ये परमेश्वर कसा याचं प्रतिपादन या मुख्य विषयात होणार आहे, ते म्हणजे 8 ते 22 पद्यामध्ये. आणि म्हणून या अध्यायाला अक्षर ब्रह्मयोग असं नाव दिलेलं आहे. त्यानंतर बऱ्याच काळापासून समाजामध्ये कालगणनासाठी जी काही ऋषीमुनी किंवा आणखी कोणी या कालगणनेसाठी शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष ही नावं दिली, तिथे भगवान त्याच्याविषयी स्वतःचं मत सांगतात किंवा ही परंपरा आलेली, ही परंपरा आलेली आहे की याच्यात मेला तर तो मुक्त होतो आणि शुक्ल पक्षात गेला तर तो जिवंत राहतो, हे लोकांचं मत आहे. असं त्यांनी स्वतःच्या बाबतीत यांनी त्याच्यापासून अलिप्त झाले. कारण भगवान श्रीकृष्णाचं मत आहे, जो मला शरण येतो तोच मुक्त होतो, संपलं. जो मला शरण येत नाही त्याला पुन्हा पुन्हा देवतेची भक्ती केली तर तो काही काळ सुख भोगून पतनशील होईल आणि प्रापंचिक सुखफळं एक क्षणिक असतात, संपलं. अशा प्रकारे शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. बऱ्याच जणांना असं वाटतं काय की देवानी सांगितले दिवसा वेला तर असं, रात्री वेला तर तसं, शुक्ल पक्षात गेला तर असं, किंवा भीष्मांनी म्हटलं होतं उत्तरायण दक्षिणायन. उत्तरायण दक्षिण भीष्मांनी सुद्धा म्हटलं होतं. पण देवानी त्याला मात्र दुजोरा वेगळ्या पद्धतीनं कसा दिला पहा, की ही परंपरा आहे, संपलं, हे लोकांचं आलेलं म्हणणं आहे. देवानी यामध्ये इंटरफेअर केलं नाही, किंवा हे चूक आहे तुमचं, किंवा हे तुम्हाला मोक्षाला नेणार आहे ते बी नाही सांगितलं. म्हणजे खरंच त्याला मोक्ष मिळेल त्यावेळी जर गेला तर, हे देवाला मान्य नाही. आणि म्हणून ते त्या विषयात आल्यावर आपण त्याचं सविस्तर उहापोह करू. तर आता या ठिकाणी पहिला विषय की जो मागच्या अध्यायामध्ये अर्जुनानं आधिभूत आधिदैव आधियज्ञ जे म्हटलं होतं, तर त्याच्याविषयी अर्जुनाने प्रश्न केलेला आहे की पुरुषोत्तम पुरुषेषु उत्तम, म्हणजे हे देवा तद्ब्रह्म किम, तर ते ब्रह्म कोणतं आहे, अध्यात्म किम, आणि अध्यात्म काय आहे, आणि कर्म किम. पहा, इतका तिसरा चौथा पाचवा अध्याय गेला तरीपर्यंत अर्जुनाला आणखीन कर्म म्हणजे हे कर्म साधारण शब्द वापरल्यामुळे श्रीमद भगवद्गीतेमध्ये कर्माचा घोटाळा मी म्हणणाऱ्याला उकलत नाही, हेच कारण आहे. आणि तसंच ब्रह्मशब्दाचा घोटाळासुद्धा लवकर उकलत नाही. जोपर्यंत कर्मशब्दाचा घोटाळा ब्रह्मशब्दाचा घोटाळा उकलत नाही तोपर्यंत गीता समजत नाही.
तर किंग कर्म, आणि कर्म काय आहे, अधिभूत किम, आणि सगळ्यात पहिला प्राणी कोण, प्रोक्तम म्हणजे सांगितलं गेलेलं आहे. तसंच आदिदैवम किम उच्यते, आणि आदिदैव कशाला म्हणतात. अधियज्ञ कथं कोत्र देहेऽस्मिन् मधुसूदन प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः. आणखी अर्जुनाचे प्रश्न आहेत, एकूण 7 प्रश्न आहेत. तर म्हणतात मधुसूदन, हे श्रीकृष्णा, अत्र आदियज्ञ क, आणि सगळ्यात ज्येष्ठ पूजनीय भजनीय असा कोण. आदियज्ञ म्हणजे मुख्य भजनीय पूजनीय. आदियज्ञ क, आणि आदियज्ञ कोण आहे. अस्मिन देहे कथम न, आणि या देहामध्ये कथम म्हणजे तो कसा वागतो. कारण जीवभूत प्राणी तर हे समोर दिसतात, पण तो जो आहे आदियज्ञ किंवा आदिभूत, तो कसा आहे. नियत आत्मभी, तर ज्याचं चित्त तुमच्यामध्ये युक्त आहे. नियत आत्मभी म्हणजे स्वतःकडून नियमित केलेलं, कशात, परमेश्वरामध्ये. तर तो प्रयाणकाली, तो अंतकाळी कथम ज्ञेय असी, तो कशा प्रकारचा जाणावा आम्ही. अंतकाळी ज्यावेळेस तो ईश्वराच्या याला जाणतो, त्यावेळेस तो कसा आम्हाला समजावा की हा ईश्वराला जाणार आहे म्हणून. श्री भगवान उवाच अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते भूतभावोद्भव करो विसर्ग कर्म संज्ञित. परममाक्षरम ब्रह्म. अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण उत्तर देत आहेत, परम अक्षर ब्रह्म आहे. पहा, परम या अक्षराबद्दल सुद्धा असं वाटतं परम आहे की परम आहे, नाही का. तर दोन्हीही शब्द आहेत, परम पण आहे आणि परम पण आहे. दोन्हीचा अर्थ श्रेष्ठ होतो. मग काही वेळेला परम म्हणल्यानंतर त्यातून अ बाजूला निघतो आणि तो पुढच्याला जोडला जातो. पण काही वेळेला परम पूर्ण शब्द अकारांत शब्द वापरला जातो. परमम आता त्याची ही द्वितीय झाली. परमम अक्षरम ब्रह्म म्हणजे परमाक्षर ब्रह्म, आणि स्वभाव त्याचा जो स्थायी भाव जो आहे तो कोण आहे. आपले म्हणजे स्वभाव म्हणजे स्वतःचा भाव, म्हणजे परमेश्वर म्हणजे सांगतात परमाक्षरम ब्रह्म स्वभाव, हा त्याचा स्वभाव आहे, म्हणजे नित्य पदार्थ म्हणून. अध्यात्म उच्यते, आणि शास्त्र हे अध्यात्म आहे. भूतभाव उद्भव करह, प्राणीमात्रांना उत्पन्न करणारा म्हणजे जन्म, आणि विसर्ग म्हणजे सृष्टी संहार आणि सृष्टी रचना हे कर्म आहेत. म्हणजे त्या परमेश्वराचा, त्या मायेचा हा व्यापार आहे. अशा प्रकारे या 3 प्रश्न आलेले आहेत. परमाक्षर, अध्यात्म आणि उद्भव कर, विसर्ग, कर्म संज्ञित आणि कर्म. कर्म या ठिकाणी कशाला म्हटलंय की संहार रचना हे कर्म. आणि हे कर्म कोण करते, संहार रचना माया करते. अधिभूतं क्षरो भाव पुरुषश्चाधिदैवतम् अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतां वर. क्षरभाव म्हणजे जन्ममरण किंवा सृष्टी संहार रचना. अधिभूतम म्हणजे अधिभूतम पुरुषम म्हणजे तो पुरुष आहे ज्याच्यामध्ये जन्मभाव मरण आहे, किंवा जो उत्पत्तीशील आहे, क्षरणशील आहे,
क्षरणशील नित्यपदार्थ जरी असेल तरी तो हा क्षरणशील आहे जीवात्मा. म्हणून तो अधिभूतम पुरुष अधिदैवतम देहभृताम वर. आणि अधिदैव ज्याला म्हणतात तो देहधाऱ्यांमध्ये श्रेष्ठ. वर इथं संबोधन आहे. देहभृताम वर हे देहधाऱ्यांमध्ये श्रेष्ठ असलेल्या अर्जुना हे संबोधन आहे. अत्र देहे अहमेव आदियज्ञ. आणि या सगळ्यामध्ये भजन पूजनाला अर्ह तो मीच आहे, मुख्य अधियज्ञ. अधिदैवतम हम्म अधिदैवत अधिदैवत पुरुष. हां. अधिभूतम क्षरो. म्हणजे इथं तो एकतर ज्ञानी यावा. अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरं य प्रयाति समद्भावं याति नास्त्यत्र संशय. आणि शेवटच्या काळापर्यंत जो माम एव स्मरण माझं स्मरण करीत करीत कलेवरम मुक्त्वा प्रयाती हे देह टाकून निघून जातो. मात्र शेवटपर्यंत पाहिजे. स मद्भावम याती तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो, म्हणजे माझ्या सुखाला तो येऊन मिळतो. अत्र संशय नास्ती, याच्या बाबतीत संशय नाही. काय भगवान श्रीकृष्ण उत्तर द्यायलेत अर्जुनाच्या 7 प्रश्नाला. हां हां हां. चर्चा नको, हे मागून सूचना आल्या भरपूर. आज जरा आम्हाला ऐकू द्या. बाबांचं चर्चा नंतर करत जा म्हणे. आता एवढा विचार. श्रीकृष्ण भगवंताचा श्लोक वाटायला आहे. कृष्ण भगवंताचा श्लोक वाटायला आहे. काय झालं वाटेल. आणि अर्जुनाचेच श्लोक 7 श्लोकापर्यंत आपण प्रश्न बोलला. श्री भगवान वाचे म्हटलं नाही. म्हटलं ना, अक्षरम ब्रह्मपर्व तिथून म्हटलं ना. 3ऱ्या श्लोकापासून 2 श्लोकात 7 प्रश्न केले अर्जुनानं. आणि पुढे 3ऱ्या श्लोकापासून भगवान श्रीकृष्ण त्याला उत्तर देत आहेत. हां हां बरोबर आहे. म्हणून ते कन्फ्यूज झालं पुढे ते. हां हां हो हो बरोबर आहे. हे उत्तरं चालू झाले. अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरं य प्रयाति समद्भावं याति नास्त्यत्र संशय. म्हणजे अंतकाळापर्यंत माझं जो स्मरण करतो आणि तो शेवटी शरीराचा त्याग करतो, तो माझ्या मद्भावाला, माझ्या ठिकाणी माझा भाव लक्षात ठेवा, तो मीच बनतो असं नाही आहे. लोक म्हणतात आपण तिथं गेलो की झालं आपणच देव बनतो. आपण देव बनत नाही. ते देवतेमध्ये ब्रह्मांडस्थ असते आणि तो मात्र देव म्हणतो स्वतःला. पण इथं मद्भाव, माझा जो भाव आहे आनंद देण्याचा, त्या भावाला तो प्राप्त होतो. यं यं वापि स्मरन् भावं त्यजत्यन्ते कलेवरं तन्तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावित. कौन्तेय कुंती पुत्र अर्जुना, अंते यम यम वा अपि स्मरण भावम कलेवरम त्यजती. इतकंच काय, मरणाच्या वेळी तुम्ही जे जे चिंतन करीत करीत देह सोडता, तंतमेवैति सदा तद्भाव भावित. आणि त्याच तुम्ही भावाला पुढे प्राप्त होतात. म्हणजे तीच कर्माची गती पुढे सुरू होते. म्हणून अंतकाळी तरी देवाचं नाव यावं असं म्हणण्याचं कारण हेच आहे की कमीत कमी तिथून पुढं तरी तुम्ही तुमचा जो विचाराचा
कर्माचा जो प्रवास आहे तो तिथून टर्न करा, वळवून घ्या, नाहीतर पुन्हा हे चालूच आहे जन्ममरणाचे फेरे, त्याच्यातच तुम्ही अडकून राहाल. परमेश्वराकडे जर ऊर्ध्वमुख झालात अंतकाळी तर त्यामुळे ती ऊर्ध्वमुखाची चाल पुढे चालू राहील. यासाठी अंतकालेच मामेव. काहीला असं वाटतंय देवाने काय सांगितले, शेवटी करा, आताच कशाला, आता हायफाय करायचं, आता आम्हाला हाऊसमौज करायची. अहो हाऊसमौज करण्यामध्ये अनेक जन्म गेले आणि हाऊसमौज तरी कुठं होते, त्याच्यात बी सुख दुःख सुख दुःख. जोपर्यंत खिसा गरम आहे तोपर्यंत हाऊस कळते, खिसा ठणठण झाला की मग मात्र हाऊस कळत नाही. आता पुढं काय करू, कसा सोर्स मिळवायचा, मग ती भीती माणसाला खायला लागते. म्हणून बंधूंनो, ही लक्ष्मी ज्याला म्हणतात ही चंचल आहे, द्रव्य हे फार चंचल आहे. ते माणसाला खूप मस्तपणे रमवते जोपर्यंत खिशात आहे तोपर्यंत. आणि एकदा का त्याचा विलय व्हायला लागला की मग तितकंच त्याच्या मागून दुःखाचा हे येत असतो, वाघडोंब येत असतो. आता काय, आता काय. म्हणजे साखर गोड लागते, पण साखर खाल्ल्यानंतर तोंड कसं पडते पहा, खराब पडते तोंड. मग मात्र पाणी प्यावं लागते, काहीतरी करा. का बरं, साखरेचं तोंड होतं, गोड गोड होतं, राहू द्यायचं की तोंड, नाही ना, बिघडते काम, मग तोंड खराब पडते, पाणी प्यावं लागते. म्हणजे जे चांगलं वाटत होतं तेच नंतर त्याच्या शेवटी विकृत स्वरूप होत असते. म्हणून कोणत्याही सुखामध्ये सुरुवातीला खूप चांगलं वाटतं, पण नंतर मात्र विकृती येत असते. समजा तुमच्या आवडीचा पदार्थ तुम्ही खायला लागले, खाता 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 आणि मग मात्र अरे घ्या बाबा, आग्रह करायले, लय प्रेमाचा माणूस आला, नको नको आता गळ्यापर्यंत आलं म्हणतं, नाही नाही नको नको म्हणून तो तिथून निष्ठायला पाहतो. का, आता मात्र तो विकृतीला चालला. हे असं सुख असतंय. संसार बी असाच आहे. जोपर्यंत तरुणाई आहे तोपर्यंत क्षणभर तेवढं बरं वाटतंय, पण तरुणाई उतरायला लागली की भेडसवायला लागते. आता काय करायचं, आता काय मुलं मोठे झाले असले तर ते ओढाताणी करतात, नाहीतरी त्याचंच त्यांना पडलेलं असतं, ते आपल्याकडे दुर्लक्षच करतात. मग हे पडतात निराधार निराश्रित, मग वृद्धाश्रमाची वाट पाहावी लागते. काय केवढी समस्या आहे या संसारामध्ये. क्वचितच एखादा असा असतो ऋणानुबंधी की त्याला म्हातारपणी विचारतात, परंतु सर्वसाधारण मनुष्य आम्हाला म्हातारपणाची काठी म्हणून जे संततीवर विश्वास ठेवतो यातले 99% लोक दुःखी होतात. तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्यच मय्यर्पितमनो बुद्धिर्मामे वैशस्य संशयम्. आता या अक्षर ब्रह्म योगामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सल्ला काय देतात. इथं मात्र म्हणत नाही मी अक्षर ब्रह्म आहे किंवा मला तू शरण आहे म्हणून. काय म्हणतायत, तस्मात् सर्वेषु कालेषु, म्हणून अर्जुना तू सर्व काळ माम अनुस्मर, माझंच स्मरण कर. मग आता स्मरण कर म्हणायचं तर स्मर म्हणायचं असतं, अनुस्मर का म्हटलं. जसं असं म्हटलेलं आहे, स्मर भज चक्रधरं निजनाथं तेन विना त्यज सकल विनोदम. एक कवी म्हणतो, संस्कृत भजन आहे, आपल्याच काव्यातील आहे, की मानवा तू स्मरण कर, भजन कर. इथं स्मर म्हणायला पाहिजे होतं, स्मर नाही म्हटलं, अनुस्मर. काय असेल याचा संकेत, तर याचं पुन्हा पुन्हा स्मरण कर. अनुस्मर म्हणजे पुन्हा पुन्हा स्मरण कर. शब्द दिसायला बिलकुल साधा दिसतो, त्याच्या पोटात शिरायचं म्हणजे मग त्या शब्दाचा भाव लक्षात येतो. इथं काय म्हणाले, तर युद्धमयी, युद्ध आणि मग नंतर तू युद्ध कर. पहा, युद्ध करायचं मी याला मारू का त्याला मारू नाही, माझं स्मरण करत करत. म्हणून माणसानं यत करोशी यदश्नासी यज्जुहोशी ददासियत यत तपस्येसी कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. की तुम्ही जे खाता पिता उठता बसता सतत तुमच्या मुखामध्ये नाम असावं, परमेश्वराला स्मरण क्रिया केल्या जाव्या, म्हणजे तुम्हाला त्या क्रियेचे बंधनं होणार नाहीत. कारण जीवाला कळत नाही, कोणताही निर्णय घेतो पटकन आपण आधी देवाला दंडवत करावा आणि त्या कामाला लागावं. किंवा कुठली गोष्ट असली तर आपण देवाचं नाव घेऊन आरंभ करावा. म्हणजे त्यामुळं किमान आपल्याकडून जे 100% चूक होणार आहे तर ती चूक
त्याला क्षाम्य या पदावर राहून जाईल. अभ्यास योग आणि मयी अर्पित मनोबुद्धी, आणि माझ्यामध्ये मन बुद्धी अर्पण केलेला असंशय माम एवैशशी निश्चितच तुम्हाला प्राप्त होईल. पण मन बुद्धी पहा, लक्षात ठेवा, तुमचं द्रव्य नाही, देव द्रव्याचा भुकेला नाही. तुमचं घरदार शेती नको, काय पाहिजे? मन बुद्धी. आणि म्हणून मनानं बुद्धीनं तुम्ही देवाचे व्हायला पाहिजेत. तुमच्या द्रव्याशी याची देवाला काहीही संबंध नाही. अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिंतयन्. आता द्रव्याची संबंध नाही म्हणल्याबरोबर तुम्ही असाल मग कशाला करायचं अन्नदान आणि कशाला करायचं हे सगळ्या खटाटू? तसं नाही. तुमच्या द्रव्याच्या बाबतीत परमेश्वराला ते द्रव्य तुमचं नको आहे, तुमचं मन बुद्धी पाहिजे. आणि तुमचं मन असून जर ते द्रव्य ईश्वरार्पण होत असेल तर मात्र ते द्रव्य परमेश्वर सुद्धा स्वीकारतात. म्हणूनच साधू लोक तुम्हाला श्रीकृष्णार्पण म्हणायला लावून तुमची क्रिया ईश्वराच्या स्वीकारात पडावी असा प्रयत्न करीत असतात. ते वारंवार तुम्हाला सांगतात, बाबांनो, तुम्ही कोणती क्रिया करताना मनात तरी म्हणा. ठीक आहे, सगळ्या ठिकाणी संकल्प किंवा विधी केल्या जात नाही, तर मनाने जरी केला तरी चालेल, पण मनात तरी तुम्हाला आठव झाला पाहिजे. म्हणून आमचा साधनवंत म्हणतो, बाबा रे पाणी घे, म्हणजे तुम्हाला आठवण व्हावं की मला हे श्रीकृष्णार्पण म्हणायचं आहे म्हणून. आणि मग आता देव मिळवायचा असेल मन बुद्धी अर्पण केलेला, तर ते मन बुद्धी कशी अर्पण करावी? म्हणजे ही काय वस्तू देण्यासारखी नाही आहे. म्हणून सांगतात अभ्यास योग युक्तेन. अर्जुना, अभ्यास योगेन. अभ्यास म्हणजे ध्यानामध्ये पुन्हा 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 परमेश्वराचं नामस्मरण. नामस्मरण नाही करावं वाटलं तर परमेश्वराच्या लीळा किंवा मूर्ती, श्रीमूर्ती आणि त्यांचे हावभाव, त्यांच्या हालचाली, ह्या गोष्टी नेहमी आठवाव्या. न अन्यगामिना. मात्र लक्षात ठेवा, परमेश्वराशिवाय देवतेकडं, जीवाकडं मात्र न जाणारा असावा. कारण नान्यगामिना, फक्त एक वेळ परमेश्वर गामिना पाहिजे, त्याला परमेश्वराकडेच जाणाऱ्या मार्गाचं पाहिजे. चेतसा अनुचिंतयन, असं चित्ताने वारंवार चिंतन करणारा परमं दिव्यम पुरुषम याती, तो अत्यंत उत्तम अशा दिव्य पुरुषाची वाटचाल करतो त्यांच्याकडं. कविं पुराणमनुशासितारं मनोरणीया समनुस्मरेद्ये सर्वस्य दाता रमचिन्त्यरूपं मादित्यवर्णं तमस परस्तात्. यः कविं पुराणम् अनुशासितारम् अनियंसं सर्वस्य धातारं अचिंत्य रूपम. म्हणजे जो ज्ञानी आला, जो पुरुष ज्ञानी आला किंवा ज्ञानी असलेला, इथं कवी म्हणजे ज्ञानी असलेला, पुराणम म्हणजे अनादी असलेला, अनुशासितारम अनुशासन करणारा, अनोरणीयाम म्हणजे अणुअणूमध्ये व्याप्त असलेला, सगळ्यांचा धारण करणारा, अचिंत्य रूपम ज्याचं चिंतन शास्त्राशिवाय केल्या जातच नाही, त्याची मर्यादा समजत नाही, म्हणून अचिंत्य रूपम म्हटलेलं आहे. आदित्यवर्णम आणि सूर्यासारखा तेजस्वी जो आहे, आणि तमसह परस्तात म्हणजे अविद्येच्या पलीकडं किंवा तमसह परस्तात म्हणजे अज्ञानाच्या पलीकडं जो आहे तो अनुस्मरेत म्हणजे त्याचं निरंतर स्मरण करावं. आता या ठिकाणी जे तमसह म्हटलेलं आहे, तर इथे जे अद्वैतवादी आहे ते काय म्हणतात, मग तमसह म्हणजे अविद्येच्या पलीकडं, म्हणजे अविद्येच्या पलीकडं म्हणजे जीवात्मा, ते बी अविद्या मानतात, तर काय म्हणतात जीवात्मा. पण इथं तमसह म्हणजे अंधकाराच्या पलीकडं, अज्ञानाच्या पलीकडं असं.
त्याचं पुन्हा पुन्हा स्मरण करावं. जो परमेश्वर आहे त्याचं स्मरण करावं. प्रयाण काले मनसा चलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश सम्यक् सतं परं पुरुषमुपैति दिव्यम्. 5-6 वर घ्यायचं. फक्त वंशस्थ आला तर तिथं मात्र, कारण वंशस्थ मिक्स असतो. हे उपजाती वृत्त आहे. उपजाती वृत्त म्हणजे मिक्सीकरण झालेलं. याच्यामध्ये इंद्रवज्रा, उपेंद्रवज्रा किंवा वंशस्थ अशा वृत्तांचं मिक्सीकरण असतं, त्याला म्हणायचं उपजाती. इंद्रवज्रा उपेंद्रवज्रा आला तर काय अडचण येत नाही, 5-6 वर येती असते. त्यामुळं 5 अक्षरं आधी नंतर 6 घेता येतात. पण ज्या चरणामध्ये 12 अक्षरं आले तर ते चरण मात्र घेताना 5-7 किंवा 6-6 असं घ्यावं लागेल. सभक्त्यायुक्त, आणि तो भक्तियुक्त पुरुष प्रयाणकाले योगबलेन, अंतकाळी आपल्या आचरणाच्या बलानं भ्रुवोमध्ये प्राणम सम्यक आवेश्य, की अंतकाळी तो डोळे लावून भ्रुवोरमध्ये, नंतर म्हणजे भ्रुवोरमध्ये म्हणजे डोळे लावून घेतले म्हणजे मग तो आता पुढे इकडे तिकडे चित्त त्याचं फाकत नाही, ते मधीच राहतं. आणि मग मध्ये परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये तो रममान राहतो. आणि सम्यक आवेश्य अशा प्रकारे तो आपल्या अंतःकरण त्या परमेश्वरामध्ये स्थिर करून, अचलेन मनसा म्हणजे स्थिर मनानं, तम दिव्यम परम पुरुषम एव उपैती, त्या दिव्य अशा परपुरुषाला तो, परपुरुषाकडे तो उपैती म्हणजे जवळ जातो. उप म्हणजे जवळ. यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति अद्य तयो वीतरागा, यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्षे. वेदविदः, आणि वेद जाणणारा विद्वान, यत अक्षरं वदंती, ज्याला अक्षर असं म्हणतात, वीतरागः म्हणजे आसक्ती रहित, यतयः प्रयत्नशील संन्यासी, यत विशंती, यती म्हणजे संन्यासी साधू, आणि त्याचं बहुवचन यतय असं होत असतं. यतयः म्हणजे साधू संन्यासी, यत विशंती ज्या गतीला प्राप्त होतात, जिथे प्रविष्ट होतात, यत इच्छंत आणि जी इच्छा करून जातात, ते ब्रह्मचर्यांती ते ब्रह्मचर्याचं आचरण करतात. ब्रह्मचर्याचं आचरण म्हणजेच इंद्रियाच्या विषयाचं चोचले न पुरविता, तत्पदम ते संग्रहेन प्रोक्षे, तर ते पद मी तुला आता थोडक्यात सांगतो. सर्वद्वाराणि संयम्य मनोरुदी निरुद्य च मूर्ध्यादायात्मन प्राण मास्थितो योगधारणा. ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन् मामनुस्मरन्, य प्रयाति त्यजन् देहं स याति परमां गतिम्. सर्वद्वाराणि संयम्ये, शरीराच्या सगळ्याच विसर्जनाच्या किंवा इंद्रियाच्या वर संयम करून, मनः हृदी निरुद्धे, मनाला केवळ अंतकरणामध्ये थांबवून, प्राणम मूर्ध्नी आधाय, आपला श्वास जो मस्तकामध्ये अगदी स्थिर गतीनं ठेवून, आत्मनः योगधारणाम आस्थितः, आपल्या आचरणाच्या धारणेमध्ये तो स्थिर असतो, अस्थिपरीच्या आचरणामध्ये तो अविचलित राहतो. यह की जो ओमेती एकाक्षरम ब्रह्मव्याहरण,
आणि जो ओम या एकाक्षर ब्रह्माचा माम अनुस्मरण परमेश्वराला पुढे करून पुन्हा पुन्हा स्मरण करीत देहम त्यजन प्रयाती, ये देह सोडून जातो, स परमाम गतीम याती, तो परमगतीला जातो. भगवान श्रीकृष्णाच्या शब्दामध्ये एक गोष्ट ध्यानात ठेवण्यासारखी आहे. ज्या वेळेस तो ईश्वर प्राप्तीला जातो त्यावेळेस ते सरळ म्हणतात माम याती, मला प्राप्त होतो, माझ्या विभूतीला प्राप्त होतो, माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. पण ज्यावेळेस एखाद्या उच्च देवतेचं स्थान असेल तर त्याला ते परमम हे विशेषण वापरतात. म्हणजे परमम म्हणल्यानंतर आपल्याला असं वाटेल काय की परमेश्वराकडेच चाललंय, असं नाही. आता हे नाही का याचं उत्तर पुढच्या श्लोकात दिलेलं आहे. कारण इथे तो परमगतीला जातो म्हणजे चांगल्या फळाला जातो. कारण असं म्हटलेलं आहे ब्रह्मतुल्य आनंद, आपलं ब्रह्मतुल्य आनंद विघ्नत्वे प्रगती, ब्रह्मासारखा आनंद म्हणजे मायेचा आनंद असतो, म्हणून त्याला ब्रह्मतुल्य आनंद म्हटलेलं आहे. म्हणून इथं परमगतीला असं म्हटलेलं आहे. अनन्यचेता सततं यो मां स्मरति नित्यशः